शेवटी मार्च एंडला माझं टार्गेट कम्प्लीट करून मी प्रमोशन घेतलं. सगळ्यात जास्त प्रभाव मला सर कलशविधीमध्ये वाटला. जेव्हा कलशविधी झाली, मी अनुराधा साळसकर. मी पहिली डिग्री कंप्लीट केलेली आहे आणि ही माझी दुसरी डिग्री आहे जी मी आज कंप्लीट केलेली आहे. मी बाय प्रोफेशन बँकर आहे. तर आता माहिती होतं प्रायव्हेट बँक्समध्ये किती टार्गेट ओरिएंटेड जॉब असतो. तर त्याच्यामध्ये मी गेले 6 महिने एवढे डिप्रेशनमध्ये होते ना, म्हणजे मला काही समजतच होतं की मी काय करते आणि काय होतंय. तर मी ना खूप असं डिस्टर्ब होत होते. माझा फोकस हा बिझनेसकडे जातच नव्हता. तर जेव्हा मी ते फर्स्ट डिग्रीला इकडे आले, बट अबे सर स्ट्रिक्ट होतेच. गुरु ओरडेल आणि आपण ऐकणार. पण जेव्हा सरांनी एक एक स्टेप सांगायला सुरुवात केली, मग थोडंसं वाटलं नाही, गुरुचं महत्व काय हे मला तेव्हा फर्स्ट डिग्रीमध्ये एंड पर्यंत समजलं. गुरु आहात तुम्ही, तुमच्याकडे हक्क आहे तो ओरडायचा. तुमच्या त्या ओरडण्यामुळेच आज मी इथे आहे. सर्वांना सांगेन की सरांच्या हाताखाली तुम्ही ही साधना घ्या, तुम्हाला खूप चेंजेस जाणवेल. मला असं स्वतःला खूप मोठा अनुभव भेटलेला आहे. सगळ्यात जास्त प्रभाव मला सर कलशविधीमध्ये वाटला. जेव्हा कलशविधी झाली आणि जेव्हा जे काही होतं माझी निगेटिव्ह बाहेर पडली, मग तेव्हा मला खूप असं हलकेपणा वाटला आणि तेव्हापासून मी खूप शांत झाले. म्हणजे माझं मन खूप स्थिर झालंय कम्पॅरेटिव्हली. म्हणजे माझं मन खूप अस्थिरता असायचं, मला काही समजायचं नाही मी काय करू. त्याच्या माझं करिअर हॅम्पर होत होतं. मला पर्सनल लेवलला काहीच इश्यू नव्हता. इश्यू जो होता ना करिअर लेवलला होता. तर मला ग्रोथ पार्ट हवी आहे. मी ग्रोथच घेऊ शकत नाही, मी माझे डिसिजन मेकिंगच मी करू शकत नाही. ते कलशविधीनंतर माझं पूर्ण म्हणजे मन स्थिरता आली, निगेटिव्ह बाहेर निघायसाठी काहीतरी माझ्या शरीरातून काहीतरी घाणेरडी ऊर्जा बाहेर पडली असं मला जाणवू लागलं. मग त्याच्यानंतर माझ्या याच्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी स्टार्ट झाली आणि मी शेवटी मार्च एंडला माझं टार्गेट कम्प्लीट करून मी प्रमोशन घेतलं. आणि हे सगळं आय एम व्हेरी मच थँकफुल टू डॉक्टर गुरव सर की हे सगळं तुमच्या रेखीमुळे झालेलं आहे आणि मी खूप खुश आहे. हा मोठा अनुभव आहे मॅम, माझ्यासाठी भरपूर मोठा अनुभव आहे. मी खूप खुश आहे आज